ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण कोंबडीचे पाय आणलेले आहे आणि या मुंडे आणलेले आहे 2। त्याची आपण भाजी बनवू। त्यासाठी तुम्हाला मी सामग्री दाखवते। टमाटा घेऊ, कांदा घेऊ, अद्रक, खोबरं, लसूण, दही, काश्मीरी तिखट, काळी विलायची, लवंगा, दालचिनी, मिरे, धनेपूड, जिरे, चवीनुसार मीठ, हळद, तेजपत्ता। मसाला वाटून घेऊ मिक्सरमध्ये। लसूण, जिरे, खोबरं, अद्रक, आपण याची गॅसवरती भाजून साल काढून घेऊ। याच्यावली अशी साल काढून घेऊ। यात अशी सगळी साल काढून झालेली आहे। सर्व याच्या आपण साली काढून घेऊ। सर्व पायांची मी साल काढून घेतलेली आहे। आता आपण ते चांगले स्वच्छ धुवून घेऊ। स्वच्छ धुवून झालेले आहे। आता आपण याला तडका देऊ। तर भांडं गरम झालं आहे। आता आपण तेल टाकू। आज तेजपत्ता टाकू, लवंगा टाकू, दालचिनी, मिरे, काळी इलायची टाकू, कांदा टाकू। आता आपण वाटलेला मसाला टाकू। मसाला चांगला व्यवस्थित फ्राय करून घेऊ। मसाला चांगला फ्राय झालेला आहे। आता आपण लाल तिखट घालू, धने पावडर टाकू, हळद टाकू, अर्धा ग्लास पाणी घालू। थोड़ा दही टाकू। आता आपण टमाटा टाकू, चवीनुसार मीठ टाकू। आता हे मिश्रण हे झालेलं आहे। आता हे जरा शिजू देऊ। मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण त्यात ते पायमुंडी टाकू। आता एक ग्लास पाणी टाकू।
शिजू देऊ. आता अर्धा तास झालेला आहे. आता आपण त्याला हलवून घेऊ. कोथिंबीर टाकू. हे पायमुंडीची भाजी तयार झालेली आहे. यासोबत भात, चपाती, सॅलड. आता खाऊ. ललिता मराठी किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.